तर या युद्धाचे परिणाम आणि त्याच्या झळा या महाराष्ट्राला सुद्धा भोगाव्या लागतात, संपूर्ण भारताला भोगाव्या लागतात। त्यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या वाळूज एमआयडीसीत भयान शांतता पसरली आहे। ही शांतता प्रगतीची नाहीये, तर एका मोठ्या संकटाचीच ती नांदी आहे। अनेक कंपन्यांना आपले शटर बंद करण्याची वेळ आली आहे। वाळूज भागातील तुळजा एंटरप्राइजेस हे या भीषण संकटाचं एक जिवंत उदाहरण आहे। नामांकित ऑटोमोबाईल कंपन्यांचे सुटे भाग पॉलिश करणं आणि त्यांना फिनिशिंग टच देण्याचं अतिशय महत्त्वाचं काम इथे चालतं। गाड्यांना चकाकी देणाऱ्या या कंपनीची स्वतःची चकाकी मात्र गॅस अभावी लोप पावली आहे। आणि या संदर्भातलाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस टंचाईमुळे कशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे ते दाखवण्याचा हा प्रयत्न करतोय। मी वाळूज एमआयडीसी मध्ये आहे, जिथे रोज हजारो हात काम करत होते। त्या ठिकाणी ही सगळी इंडस्ट्रीची लाईन पूर्णपणे ठप्प पडली आहे, बंद पडली आहे। वाळूज भागात अनेक कंपन्या आहेत, छोटे उद्योजक आहेत जे छोटे छोटे पार्ट तयार करून मोठ्या कंपन्यांना पुरवतात। मात्र गॅस अभावी ही सगळी यंत्रणा ठप्प पडली आहे। असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की एमआयडीसी परिसरात ब्लॅकआउट सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अनेक हात जे आहे तर जे काम करायचे इथे आर्थिक जी मोठं उत्पन्न होतं ते सगळं ठप्प पडलंय। माझ्यासोबत उद्योजक आहे, त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सर, काय सगळी परिस्थिती आहे, म्हणजे जिथे हे रोज हजारो हात काम करायची ही सगळ्या लाईन बंद पडल्या, भयावह सगळं चित्र आहे। बिलकुल सर, गेल्या 8 दिवसापासून मला गॅसचा पुरवठा होत नाहीये। जो माझ्याकडे साठा होता त्याच्यामध्ये मी 50% कंपनी चालवली। आता उद्यापासून माझ्याकडे पूर्ण 100% गॅसचा साठा संपून जाईल आणि मी गॅसवाल्यांसोबत मागच्या 8 दिवसापासून फॉलोअप करतोय, पण कोणी मला समाधानकारक उत्तर देत नाहीये। फोन करतोय, दिवसातनं त्यांना 40-50 फोन करतोय, पण कोणीही माझे फोन कॉल उचलत नाही आणि उचललं तर समाधानकारक उत्तर देत नाही, कारण त्यांनाही समोरून उत्तर मिळत नाही की कधी गॅस मिळेल, कधी पुरवठा सुरळीत होईल, असं त्यांनाही समोरून काही आश्वासन मिळत नाहीये। आपल्या इथे काय प्रोडक्शन व्हायचं, नेमकं आपण काय तयार करायचो आणि गॅस कसा लागायचा आपल्याला? तर आपण ऑटोमोबाईलचे पार्ट्स आहेत त्याच्यावरती पेंटिंग आणि पावडर कोटिंग प्रक्रिया करतो। यांना आपल्याला बेकिंग करण्यासाठी, ड्राय करण्यासाठी जे गॅस ओव्हन आहे त्याला आपल्याला गॅसचा पुरवठा करावा लागतो। तर ते ड्राय आपण करू शकलो नाही तर आपण पेंटिंग आणि पावडर कोटिंग करून आपला उपयोगच होणार नाही। त्याच्यामुळे आपलं हे सगळं प्रोसेस थांबवावं लागते आपल्याला याच्यामध्ये। वाळूजमध्ये अशा किती कंपन्या आहेत जे तुमच्यासारखे प्रोडक्शन करतात आणि त्यांची पण अशीच परिस्थिती निर्माण झाली? 200 ते 250 कंपन्या आहे जे की सेम आमच्यासारखं काम करतात, पेंटिंग आणि पावडर कोटिंग। त्यांची पण सगळ्यांची सेम परिस्थिती, कोणाचा गॅस आज संपेल, कोणाचा उद्या संपेल, कोणाचा परवा संपेल, पण या आठवड्यात नक्की सगळ्यांचा गॅस संपणार आहे सर। हे थोडंसं दाखवतो मी तुम्हाला। ही लाईन बघा, जिची ही 3 शिफ्टमध्ये चालायची, म्हणजे रोज 24 आवर 3 शिफ्टमध्ये चालणारी ही लाईन आज गॅस नसल्यामुळे पूर्णपणे बंद पडली आहे आणि जे वाळूज एमआयडीसी मधलं मोठं आर्थिक चक्र होतं ते पूर्णपणे आता थांबायच्या मार्गावर आहे। अत्यंत भयावह ही सगळी परिस्थिती आहे। कोरोना नंतर पहिल्यांदाच उद्योजक एवढे हतबल झाल्याचं पाहायला मिळतात। गॅस नाहीये, इंडस्ट्री बंद पडते, इंडस्ट्री कशी चालवायची, जे कामगार आहेत त्यांना कसं सांभाळायचे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गॅस कधी मिळेल याचं कोणतंही उत्तर मिळत नाहीये। त्यामुळे ही हतबलता आणखी वाढते आणि हे भयावह चित्र आपल्याला संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी मध्ये पाहायला मिळत आहे। राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, वाळूज, छत्रपती संभाजीनगर।